रमा, मी या लोकांच्या जखमा साफ करतो. तू लवकरात लवकर घरी जा, गरम पाणी आणि एक कपडा घेऊन ये. या गुरुजी. 10 पावले लांब भीमराव. होय, नाही तर जरासे रक्त साफ करून तुझ्यासारखं समाजातून बहिष्कृत करशील. बघा, नीट बघा. यासाठी लढत होतात तुम्ही? अरे अवस्था बघा तुमची. जखमी पडला आहात, पण याला सक्ती याची आहे की हा तुमच्या जखमांना साफ देखील करू शकत नाही. भीम नाही पोचत तर काय झाले शिशुपालजी? त्याचा गुरु तरी आहे. त्याचे काम त्याचा गुरु करेल. रमा, तू गरम पाणी घेऊन ये. रमा, भरपूर पाणी घेऊन ये. अजून लोक आली आहेत. हं? भीमराव, मी इथेच आहे आणि बघतो की तू काय करतोस आता. दीपक, दीपक, भीम, 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 भीम. दीपक कुठंच सापडत नाही आहे. माहित नाही कुठं गेला असेल. दीपक तर दीपक इथे नाहीये. कुठे आहे दीपक? मला काय विचारतोयस? जाऊन शोध. काकू, तुम्ही घाबरू नका. या शोधूया दीपकला. बाबा, पोलिसांनी तर आपले काम केले. भीमच्या जातीवाल्यांना जखमी केले आणि सर्वांना पळवून लावले. असे ग्रह बिघडले त्या छोटी जातीवाल्यांचे की त्याला समजत नाहीये की जखम बघावी की मलम लावावा की मग संघर्ष करावा. अरे महिपाल, तो बघ. अरे 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 अरे. महिपाल, एक मोठासा दगड घेऊन ये आणि मार याच्या डोक्यात. एवढ्या मोठ्याने मार की इथेच मरून गेला पाहिजे. आणि या दीपकचे मरण आपल्यासाठी भविष्यात भीमराव सारख्या बनणाऱ्या एका शत्रूचा नायनाट होऊन जाईल. आणि त्या भीमराव साठी एक अचूक धडा. जा जा जा, घेऊन ये दगड. होय बाबा. हीच संधी आहे. दीपक, 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 आण. घाल याच्या डोक्यात जोराने. मालोजी, मालोजी, तू हात पकडण्याचं धाडस कसं केलंस? हात सोड. सोडून दाखव. मालोजी, एवढी कुवत वाढली आहे तुझी, हे विसरू नकोस. आमच्या भाकरीवर जगलास तू. भाकरीवर जगविला असताना तवा विचार केला असता, पर तुम्ही लोक भाकरी फेकून फेकून गुलाम बनवत होता. तेव्हा तर आनंद येत होता आयुष्यात. तेव्हा तर आम्हीच लोक होतो तुझ्यासाठी. आणि आज अचानकपणे आम्ही वाईट झालो. हीच तर जादू आहे माझ्या मित्र भीमची. भीमनं स्वाभिमानची एक ठिणगी काय पेटवली तर गुलामीचं समजा भावच उद्ध्वस्त झाल्यात. अरे ऐक, तुझ्या त्याच मित्रामुळे
जवळपासचे अस्पृश्य जातीचे जेवढे पण लोक बाहेर पडलेत ना, जाऊन बघ. बघ, सर्वच्या सर्व जखमी पडले आहेत. जखमी नका बोलू, मजबूत बनतील ते. आणि जेवढी मजबूत बनू आम्ही तेवढे त्रासून जाणार तुम्ही. कारण जर आम्ही मजबूत झालो तर तुम्ही लोक पुण्यात दाखवा कुणाला मालोजी नाही बनवू शकत. आणि अजून एक गोष्ट मेघनाथजी, आम्ही तर तवर खालच्या जातीचे लोक बनून राहू जोपर्यंत आमच्या जातीमध्ये जुन्या मालोजी सारखी लोक जास्त आणि भीम सारखी लोक कमी असतील. पर ज्या दिवशी प्रत्येकचा एक भीमराव तयार होईल त्या दिवशी खालची जात मोठ्या जातीचा भेदच मिटल. काकू तुम्ही काळजी करू नका, सापडेल दीपक. दीपक 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 दीपक, हे काय झालं? मालोजी, ज्या दिवशी प्रत्येक चाळीत एक भीमराव तयार होईल ना, त्याच दिवसापासून प्रत्येक चौकामध्ये 4-6 मेघनाथ उभे दिसतील तुला. चल बाळा. भीम, हे लोक दीपकला मारायचा प्रयत्न करत होते. बरं झालं मी बरोबर येई आलो. असाच या सर्वांचा संघर्ष व्यर्थ नाही जाणार. मी नाही जाऊ देणार. रमा, थांब. हे जे तू पाणी गरम करून घायल झालेल्यांच्या जखमा साफ करायला चाललीस, त्यापेक्षा चांगलं हे आहे की तुझ्या नवऱ्याला भीमरावला समजा की तो जो हे लोकांच्या आयुष्या संग सतत खेळत आहे ते खेळणं बंद कर. रमा, या लोकांचं बोलणं नका ऐकूस. चल लवकर चल. मी आम्ही तुमच्या संग येते. जिजाबाई, तुम्ही बी? मला कोणाशी काय घेणं देणं आहे? मी तर फक्त आपल्या नवऱ्यासाठी जात आहे. चल. भीमराव, आमासनी वाटत होतं का भावनेच्या भरात आम्ही प्रशासनाच्या विरोधात उभं राहिलो आहे. टेक सामाजिक व्यवस्थेला हलवण्याची ताकद आमच्यात नाही. होय भीमराव, आम्ही मानतो का तू विचार करतोस की प्रत्येक ती सभा ज्यात आपल्या जातीचं बोलणं व्हावं तिथं आपली भागीदारी बी झाली पाहिजे. पर भागीदारी तर तवा होईल ना जेव्हा आम्ही जिवंत राहू. उत्तम प्रश्न. उत्तर दे भीमराव. मला कोणाला उत्तर देण्याची गरज नाहीये. आणि हो, मी तुम्हा सर्वांसोबत जबरदस्ती देखील नाही करू शकत. बघा, यापुढे जे काही करायचंय ते तुम्ही ठरवणार आहात. मी फक्त एवढेच सांगेन की ठरवण्याच्या आधी हा नक्कीच विचार करा की तुम्ही जे करायला चाललाय ते योग्य आहे की चुकीचं आहे. हा विचार करू नका की काय केल्याने त्रास होईल आणि काय नाही केल्याने त्रास नाही होणार, कारण त्रास तर होणारच. आज नाही झाला तर उद्या तुम्हाला होईल, तुमच्या येणाऱ्या पिढीला होईल, पण त्रास तर होणारच. कारण जर एका सुंदर उद्याची निर्मिती करायची असेल तर त्रास सहन करावाच लागेल. बिना त्रास सहन करता कोणत्याच नवीन गोष्टीची निर्मिती नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. बस आत्तापर्यंत तुम्हाला जो पण त्रास झालेला आहे, पीडा झालेली आहे, त्या सर्वांसाठी मी हात जोडून माफी मागतो.
चला सगळ्यांच्या जखमा धुवून टाकू, मग बरं होईल. काय झालं बाबा? दादा काय झालंय? काय होणार होतं रमा? भीमची दूरदृष्टी आणि आमच्या समद्यांची वर्तमान मजबुरीची आपापसात टक्कर झाली. द्या, मी औषध लावून देते. वय, आणि मी जखमा धुते. नाही धुवायच्या जखमा आमसली. बरोबर बोलला आहे भीम. पिढेशिवाय बदल नाही होणार. आम्ही समधी मरायला तयार आहोत. आता आम्ही मागे नाही हटणार. हो जा मग पुढे चला. तोपर्यंत मार खा जोपर्यंत तुम्ही मरून जात नाही. जिजाबाई, औषध तू माझ्यासाठी आणलं होतंस ना? पर बघ, समधी उठून पुण्यांदा लढायला तयार झाली आहेत. हो, आम्हाला पण हिस्सा पाहिजे. आता तर लहान पोरग बी भागीदारी मागत आहे. नाही जिजाबाई, मला औषध नाही लावून घ्यायचंय. इतकी इच्छित आहात तुम्ही? तिथं घरात तुम्ही मला हिस्सा देत नाहीसा आणि हिथं तुम्हाला भागीदारी पाहिजे. जिजाबाई, एक नवीन नाटक ठरवून ठेव ना. तवर माय ह्यांच्या संग एक मोठ्या कामाला परिणाम देऊन येतोय. पण तुम्ही सर्वांनी पुन्हा विचार करा. जर असेच गेला तर जीवावरही बेतू शकतो. आता आम्ही मरणाला अजिबात नाही घाबरत. नाही नाही. पण मी तर घाबरतो ना. मला वाटते भीती माझ्या लोकांना गमावण्याची. हे बघा, आपण आपलं म्हणणं मान्य करण्याचा मार्ग बदलूया. तुम्ही लोक कुठे जाऊ नका, इथेच थांबा. आपापल्या जखमा धुवून टाका आणि औषध लावून घ्या. पुढे काय करायचंय मी तुम्हाला सांगेन. काय करणार आहेस भीमराव? तुम्ही असंच विचाराल आणि मी सांगेन की मी काय करणार आहे. विचार करा, नाहीतर बघा बघा पुढे काय होतंय ते. रमा, सर्वांच्या जखमा धुवून औषध लाव. काय करेल आता हा भीमराव? बाबा, भीमराव नेहमीच प्रत्येक अडचणीचा काहीतरी तोडगा काढतो. महाविद्यालयात देखील असेच करतो. यावेळी आम्ही त्याला तोडगा काढू देणार नाही. खरं तर आपणच त्याचा तोडगा काढू. ही पद्धत पण योग्य असेल. फौजदार साहेब, तुम्ही तयार राहा. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा. बघा, केव्हाही काही निर्णय घ्यावा लागू शकतो. समजलं ना? होय. बघूयात आता काय करणारा. बघा, आता तुमच्यामधलं कोणीच घरी परत जायचं नाही. म्हणजे आपण प्रशासन आणि प्रशासनाच्या लाठ्या काठ्यांना सरळ सरळ लढा नाही देऊ शकत. तर आपण घरी नाही जायचं, असंच रस्त्यांवर भटकत राहायचं.
घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट बोललाय तुमचा भीमराव. एक गोष्ट तुम्ही समजांनी सरळ सरळ समजा. याला चाळीमधनं बाहेर काढलं आहे ना, त्यामुळे तो समजांनाही बाहेर निघायला सांगत आहे. आई, असं काय बी नाही. खरं तर हे प्रशासनासाठी मोठी समस्या होईल की एका जातीचे विशिष्ट लोक घरी जातच नाहीयेत, रस्त्यावरच राहतात. होय, आणि कोणतेच प्रशासन या गोष्टीला सहन करू शकत नाही. बरोबर बोलता आहेस तुम्ही. यामुळे आम्ही आमची सुरक्षा बी करू आणि लढाई बी चालू ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याला फिरून फिरून ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. पण रस्त्यात कोणी आपल्याला पकडून मारलं तर खावा मार. मार खावा आणि जखमी होऊन इथंच भीमच्या जवळ या की. आणि इथं गरम पाणी बी आहे. जखमा साफ करणारी रमा बी आहे. कोणी कोणाला मारणार नाही. आधी त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या. पूर्ण तयारीशिवाय आम्ही तुम्हाला काही करायला सांगणार नाही. तुम्ही सांगा. हे बघा, जर रस्त्यात तुम्हाला कोणी मारायला आलं तर तुम्ही त्यांना त्यांचं नाव विचारा. एकदा विचारून नाही सांगितलं तर पुन्हा विचारा, दुसऱ्यांदा विचारा. रागात ते त्यांचं नाव नक्की सांगतील. मग नाव ऐकल्यानंतर तुम्ही असं बोला की मी आत्ताच्या आत्ता गव्हर्नर हाऊसच्या बाहेर जाऊन सांगणार की तुम्ही मला मारायला आला होता. हे ऐकून ते नक्की घाबरतील, कारण तेव्हा तुम्ही तुमच्या हक्काबद्दल बोलत असाल. कारण हा आपला अधिकार आहे की कोणतीही व्यक्ती आपल्यासोबत जबरदस्ती नाही करू शकत. आपण सर्वांनी जाऊयात आणि जसे भीमरावने सांगितले आहे तसेच करूयात. आई, तुम्ही चाळीत परत जा, कारण अडचणीच्या वेळी माझा नवरा जे सांगेल ते तुम्ही ऐकणार नाही. आणि इथं धोका खूप आहे. मरून जाणं पसंत करल, पण भीमनं सांगितलेल्या मार्गावर नाही चालणार. ऐका, अपेक्षा ठेवूया की या वेळेला आपल्याला यश नक्की मिळेल. इथनं निघा आणि परत नको येऊस, नाहीतर पुन्हा तसंच मारू जसे आधी मारले होते. जर रस्त्यात तुम्हाला कोणी मारायला आलं तर तुम्ही त्यांना त्यांचं नाव विचारा. मग नाव ऐकल्यानंतर तुम्ही असं बोला की मी आत्ताच्या आत्ता गव्हर्नर हाऊसच्या बाहेर जाऊन सांगणार की तुम्ही मला मारायला आला होता. काय नाव आहे तुमचं? नाव माहिती करून काय करणार? जेवढे बोललो तेवढे करा. का नाव सांगायला घाबरत आहात का? नाव सांगा तुमचं. प्रमोद नाव आहे. आता बोला, काय करणार? मी गव्हर्नर साहेबांच्या घरी जाईन आणि जाऊन या चौकीचं नाव सांगेन आणि सांगेन की प्रमोद नावाच्या शिपाईने मला मारलं. मग जे काही करायचं असेल ते मी नाही, गव्हर्नर साहेब करतील. समजलं? आता व्हा बाजूला. ए थांब. भीमची आई तूच आहेस ना? सावत्र आई. सावत्र असून सुद्धा स्वतःच्या मुलाला चांगलं वळण देऊ शकली असतीस ना? का नाही दिलंस? हे सर्व तुझ्यामुळेच झालेलं आहे. सर्व ठिकाणचं वातावरण खराब झालंय ना, ते तुझ्या मुलामुळे झालंय. सर्वात आधी तुझंच डोकं फोडतो आणि ठिकाणावर अरे, आणतो. असं कसं मारू शकता तुम्ही? आणि म्या केलंच काय आहे? जाऊ दे आता मला. जर भीमला घरी थांबवलं असतंस ना तर आम्ही त्रासून गेलो नसतो ना. नाव काय तुमच्या दोघांचं सांगा. काय करणार आहेस नाव माहीत करून? गव्हर्नर साहेबांच्या घराच्या बाहेर जाऊन स्टेशनाचं नाव सांगल आणि सांगणार या नावाच्या 2 व्यक्तींनी मला उगाचच मारलं आहे. सांगा सांगा तुमचं नाव काय तुमची? चांगलं झालं कोणी बघितलं नाही, नाहीतर समद्यांनी टोमणं मारलं असतं की मी भीमची पद्धत वापरून स्वतःची रक्षा केली म्हणून. आणि जशी बी रक्षा मिळवते कोणी बी करलच ना. साहेब, काय परिस्थिती आहे? भीमची आई आणि चाळीतले लोक आम्हाला धमकी देत आहेत की जर त्यानं काही केलं तर ते गव्हर्नर साहेबांना आमची तक्रार करतील. अच्छा, तर हा तोडगा काढला आहे भीमरावने. बाबा,
एक नवीन युक्ती भीमरावच्या लोकांनी चालली आहे. आता काही लोक सार्वजनिक जागेवर बसले आहेत आणि म्हणतात की आम्ही सर्वजण परत नाही जाणार. भीमराव, तुझ्या या युक्तीचा देखील तोडगा शोधून काढेन मी. एवढे सहज तुला नाही सोडणार.